रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदूबाबाचे बिंग फुटले आहे. एका महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याचं समजताच तो पसार झाला होता. मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. अशोक खरात यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील महिलेने हिम्मत करून हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिला ही मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली. वैद्य हा मूळचा वसई येथील राहणारा आहे. त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. माझ्या अंगात दैवी संचार आहे, ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो असे सांगितले. 2023 मध्ये तो पुण्यात आला. त्याने या महिलेची भेट घेतली. तिला त्याने गुंगीचे औषध देऊन मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहे असे बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसईत बोलावले आणि तेथेही तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी वसईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय. वसई आणि पुणे पोलिसांनी ऋषिकेश वैद्य याचा शोध घेत होते. तो पिंपरी परिसरात असल्याचं समजल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.